नितेश राणे यांचा दौरा झालेला आहे। पंढरपूरमध्ये देखील त्यांनी एक भाषणामध्ये असं वक्तव्य केलं आहे की पोलीस माझा काही वाकडा करू शकत नाही। सोलापूरचं जातीय किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा काम भाजपकडनं होत आहे का? कुठं रॅली निघतं काय, कुठं लोक रस्त्यावर नाचतात काय, लोक काही करू लागले। त्यांचे वडील नारायणराव राणे यांच्याशी माझा संबंध चांगला आहे। इतकं मुस्लिमाविरुद्ध विष ओकणं बरं नाही। तसं असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल। या राज्यामध्ये बॉस बिस्कुट नाही आहे, हे गुंडांचं राज्य। आज निवडणूक येईल जाईल, पण एकदा मन दुबंगले त्याचे वाईट परिणाम। या देशामध्ये हिंदू मुस्लिमांनी मिळून संघर्ष केल्यामुळं स्वातंत्र्य मिळालं। नितेश राणे यांचा दौरा झालेला आहे। पंढरपूरमध्ये देखील त्यांनी एक भाषणामध्ये असं वक्तव्य केलं आहे की पोलीस माझा काही वाकडा करू शकत नाही। पण सोलापुरात देखील त्यांनी बेताल वक्तव्य करून गेले आहेत, गुन्हे देखील दाखल झाले आहेत। सोलापूरचं जातीय किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा काम भाजपकडनं होत आहे का? आता फक्त सोलापुरात नव्हे, संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे। प्रभू रामचंद्राला कोण विरोध करणारा माणूस आहे का? अयोध्येचा समारंभ 22 तारखेला केलं। संपूर्ण देशामध्ये कोणीतरी कायदा पाळला का? भारतीय जनता पक्ष असतील, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, एकाने तरी परवानगी काढली? तुम्हाला रान मोकळं? कशाची परवानगी? पोलिसाच्या परवानगी घेतली नाही। कुठं रॅली निघतं काय, कुठं लोक रस्त्यावर नाचतात काय, लोक काही करू लागलेले आहेत। असं कसं होणार? घटनेप्रमाणे तुम्हाला हे नियम पाळावं लागेल। आणि कितीही राणे साहेब या ठिकाणी येऊन बडबडायचा प्रयत्न केलं तर त्याचे परिणाम वाईट होते। ते नवीन आहेत, अजून त्यांना माहीत नाही। त्यांचे वडील नारायणराव राणे यांच्याशी माझा संबंध चांगला आहे। मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचा प्रयत्न करतो। तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा। इतकं मुस्लिमाविरुद्ध विष ओकणं बरं नाही। मुस्लिमही या देशाचा नागरिक आहे। या देशामध्ये हिंदू मुस्लिमांनी मिळून संघर्ष केल्यामुळं स्वातंत्र्य मिळालं। आज मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, त्याशिवाय उत्पादन होणार नाही आहे। शेतामधली शेती पिकणार नाही आहे। तुम्ही जर अशा पद्धतीनं जातीवरनं देशाला जर उभं करण्याचा प्रयत्न करणार, देशाचं एकसंघाला धक्का लागेल। सगळ्यात मोठी काळजी आहे। आज निवडणूक येईल जाईल, पण एकदा मन दुबंगले त्याचे वाईट परिणाम होते। म्हणून माझी विनंती राहणार आहे, प्रचाराचा आधार घेऊन तुम्ही सांगता ना आम्ही हे काम केलं ते काम केलं, सांगा लोक पुढं, आमचं काही म्हणणं नाही। त्याने असं पण बोलतात की पोलीस माझा काही वाकडा करू शकत नाही आणि 2 चापट मारा आणि माझ्याकडे आम्ही तुम्हाला सोडून आणतो, असं देखील म्हणजे आव्हान करतात। माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणतो, आपला बॉस म्हणजे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे असं देखील म्हणण्याचा प्रयत्न। तसं असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल। या राज्यामध्ये बॉस बिस्कुट नाही आहे, हे गुंडांचं राज्य, हे जनतेचं राज्य आहे। बॉस कोणाला म्हणतात? गुंडगिरी करणाऱ्यामध्ये बॉस असतो, राज्य करतात। देवेंद्र फडणवीस माझ्याबरोबर 5 वर्ष आमदार होते, चुकून असं शब्द त्यांनी कधी काढला नाही। माझा बॉस सागर बंगल्याला बसलेला आहे, पोलीस माझं वाकडं करू शकत नाही। तुम्ही वाटेल ते करा, तुम्हाला संरक्षण द्यायला मी मोकळा आहे। जंगलराज आहे। याचे परिणाम त्यांना भोगावं लागतात। ज्या प्रकारे